उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना पुन्हा दावा सांगणार आहे। पवारांकडून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराला आधीच पाठिंबा जाहीर करण्यात आलाय, तर उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास काँग्रेसचा देखील पाठिंबा असेल। स्वतः निवडणूक न लढण्याची उद्धव ठाकरेंची सध्याची भूमिका असून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय। ठाकरे सेनेत दानवे, अंधारे, विनायक राऊत यांच्या नावाची देखील चर्चा आहे। त्यामुळे ठाकरे स्वतः उमेदवार नसल्यास महायुती अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता आहे आणि निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीतली मतं फुटण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल। माझ्या माहितीनुसार किंवा मला जे काय समजते त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं। एवढंच मला माहिती आहे। आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय